अवघ्या 4 दिवसांवर आलेल्या श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला असून साई हनुमान जनसेवा पॅनलच्या उमेदवारांनी आज शिर्डी शहरातील विविध ठिकाणी जाऊन सभासदांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत। या संस्थेत शिक्षक वर्गाचे मोठे मतदान असून साई हनुमान जनसेवा पॅनलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली छोटेखानी बैठक पार पडली। यावेळी सभासदांनीही आपल्या अडचणी सांगून त्या सोडवल्या जाव्यात अशी प्रतिक्रिया सभासदांनी दिल्या। काही सहकाऱ्यांची अशी अपेक्षा आहे की जे काही लोन मिळतंय ते कमी दरात लोन मिळावं आणि जे काही आम्ही ठेवीदार आहोत तुमच्याकडे त्या ठेवीदारांचे व्याजदर थोडंसं वाढवावं की जेणेकरून आम्हालाही फायदा होईल आणि आम्ही ठेवी ठेवल्यामुळे तुमच्या सोसायटीचाही फायदा होईल, तुम्हालाही भांडवल मिळेल आणि आम्हालाही फायदा होईल। तर ह्या दोन्ही अपेक्षा तुम्ही पूर्ण कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे। हे जे पॅनल आपल्याकडे आला आहे, राजू भाऊंना तर सगळे ओळखतातच। यापूर्वीही त्यांनी आम्हाला वेळोवेळी गरज पडेल त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। आम्ही अगदी आपला माणूस आपल्यासाठी असंच त्यांच्याकडे बघतो आणि अशाप्रमाणेच की यापुढेही ते आपल्यासाठी काम करणार आहेत। त्याच्यामुळे आम्हाला अशी आशा आहे की जर पॅनल निवडून आलंच म्हणजे हे विजयी पॅनल आहेच, तुम्हाला त्याच्याबद्दल आधीच शुभेच्छा आम्ही देतो की तुम्ही विजयी ठरणारच आहात। तर बाकीच्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या तुम्ही पूर्ण कराव्यात आणि तुमच्या या पॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा। मला इथे एक आवर्जून गोष्ट नमूद करावी वाटली। 2012 साली मी आणि आम्ही चौघी मैत्रिणींची इथे जॉईनिंग झालेली आणि त्यावेळेस आम्ही शिक्षण सेवक या पदावर रुजू होतो। तरीही त्यावेळेस तुमचाच पॅनल कार्यरत होता सत्तेवर। या पॅनलनी आम्हाला सभासद करून घेतले होते। त्यावेळेस आम्ही इथे जॉईन झाल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं जोपर्यंत तुम्ही परमनंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही म्हणजे सोसायटीत तुम्ही जाऊ शकत नाही। पण स्वतःहून त्यांचे व्यक्ती आमच्याकडे आले की कोण आहेत त्या नवीन झालेल्या मॅडम इथे आलेल्या आणि त्यांनी आम्हाला सोसायटीचा सभासद करून घेतला आणि सर्व गोष्टी सांगितल्या। आता जशी सोसायटी समजायला लागली त्यात आमच्या चौघींची पण एकच मागणी आहे की व्याजदर हा कमी करावा आणि कर्ज मर्यादा वाढवावी। धन्यवाद। सर्वच जण सुशिक्षित आहेत। आपल्या पॅनलचा आम्ही गेल्या 8 दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॅसेटच्या माध्यमातून तुम्ही घेत असलेल्या प्रचाराच्या माध्यमातून तुमचा जो अजेंडा आहे तो आम्ही पाहिलेला आहे। तो निश्चितच चांगला आहे, सभासदांची हिता करताय। त्यामुळे जास्त सूचना न करता मी फक्त एकच सांगेन का आपल्या मागच्या कारकिर्दीमध्ये आपण जसं काम केलं त्याच्यापेक्षा उत्कृष्ट काम या कारकिर्दीमध्ये आपण कराल अशी सर्व सभासदांच्या वतीनं मी आपल्या या सर्व उमेदवारांना विनंती करतो। आणि एक छोटीशी एक मागणी आहे, नॅचरल विमा जो सभासदांचा नॅशनल डेटचा जो विमा आहे तो एक, आणि दुसरं या सभासदांच्या पाल्यांसाठी जसे नॅशनलाइज बँका शैक्षणिक लोन देतात, एज्युकेशनल लोन देतात, तसं जर सोसायटीने एक ठराविक फंड जर काढून ठेवला आणि त्या कमी दरामध्ये किंवा कमी व्याज दरामध्ये जर एज्युकेशनल लोन सभासदांच्या पाल्यांना जर दिलं तर खूप मोठं पुण्याचं काम आपण कराल। तसंच या स्टॉलच्या ज्या संख्या आहे त्या वाढल्या पाहिजे, कारण जो स्रोत आहे संस्थांच्या कर्मचारी संघटनेचा किंवा म्हणण्यापेक्षा पतसंस्थेचा हा सगळ्याचा स्टॉलवर अवलंबून आहे। त्या स्टॉलमध्ये अजून वाढ करून जर त्याचा नफा सर्वसामान्य सभासदाला मिळाला अशा जर काही चांगल्या गोष्टी आपण करू शकलात भविष्यामध्ये आपल्याकडे सत्ता आल्यानंतर तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल। साईबाबांचे शुभ आशीर्वाद असत आम्ही सर्वजण आपल्या या साई हनुमान पॅनलला शुभेच्छा चिंततो आणि आपल्याला विनंती करतो डॉक्टर साहेबांपासून प्रत्येक उमेदवारानं आपली ओळख आमच्या सर्व सभासदांना करून दिली। शाळेसाठी आमच्या मुलांना युनिफॉर्म वगैरे त्याचा एक स्टॉल असावा, आम्हाला कॅन्टीन मिळावं, कॅन्टीन पाहिजे, हा बुक्स साठी एक स्टॉल असावा, कॅन्टीनची सुविधा असावी। विमा संरक्षण महत्वाचे एक महत्वाचे 2 मुद्दे खूप महत्वाचे। पहिला आणि दुसरा मुद्दा तुम्ही सांगितल्यामुळे 2009 मध्ये आपला हा पॅनल कार्यरत होता। त्यावेळेस आपण ज्या काही आपल्या अडचणी होत्या त्या वेळोवेळी राजू भाऊंच्या कानावर घातल्या आणि त्या राजू भाऊंनी सुद्धा त्याच वेळेस सोडवल्या। त्यांचं बऱ्याचदा आपल्याला बहुमोल मार्गदर्शन झालेलं आहे। आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। 2009 मध्ये आपण 7% कर्जाचा जो व्याजदर होता 7% होता। त्याच्यानंतरचा जो पॅनल आला त्यांनी तो 8% नेला, 9% नेला, नंतर 10% नेला।
तर आजही आपल्याला आता चांगली संधी चालून आलेली आहे. या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी करावे ही सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने, साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी आम्ही श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचे अधिकृत उमेदवार हे माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे या नगर जिल्ह्याचे लाडके खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही श्री साई हनुमान पॅनलचे सर्वोच्च सर्व उमेदवार आज आपल्याकडे मतदान मागण्यासाठी आलेलो आहे. यामध्ये सर्वच उमेदवारांचा परिचय आपल्याकडे करून दिलेला आहे. संस्था ही फार मोठी आहे. या संस्थेत मी 9 वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. त्याच्या अगोदर मी 10 वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे. या संस्थेची वार्षिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात आहे. या सोसायटीमध्ये जो कोणी चेअरमन, जो कोणी संचालक म्हणून निवडून गेलेला असेल त्यांना या सोसायटीचा सर्व कारभार माहिती आहे. या अनुषंगाने मी किंवा माझे सहकारी जे काही हे उमेदवार आहे हे एका विचाराचे व एका मताचे आहे. 2009 मध्ये आपण सर्वच सभासदांना साई हनुमान जनसेवा पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मताने पॅनल टू पॅनल निवडून दिलं होतं. ज्यावेळेस एका विचाराचं संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करतं त्यावेळेस निर्णय घेण्याची क्षमता ही ऑटोमॅटिक वाढली जाते. ज्यावेळेस आपण एखादा सत्तेवर जातो, सत्तेवर गेल्यानंतर त्या सत्तेच्या माध्यमातून या समाजाची, या सभासदांची सेवा करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते. मी माझं नशीब समजेल त्या साईबाबांच्या या कृपा आशीर्वादाने या एवढ्या मोठ्या संस्थेचं मला चेअरमन पद भूषावं लागलं. ते भूषित असताना सर्वच सभासदांनी इतकं मोठं सहकार्य केलं. ज्या ज्या ठिकाणी सभासद वर्ग असेल त्या ठिकाणी त्यांनी वेळच्या वेळी सूचना दिल्यामुळं संस्थेच्या मध्ये विकास झाला, संस्थेची सुधारणा झाली. आज आपली साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी ही आगळी वेगळी सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये जो सभासदांना सेवा व सुविधा पुरवल्या जातात, ही संस्थांच्या माध्यमातून जे काही व्यवसाय आपल्याला मिळालेले आहे त्या व्यवसायामधून नफा कमवून सेवा, साई भक्तांना सेवा व सुविधा पुरवून त्याच्यातून जो काही उत्पन्न होतो त्या उत्पन्नातून आपण आपले जे सभासद बंधू आणि भगिनी आहे या बंधू भगिनींना जास्तीत जास्त कर्जाची सवलत असेल किंवा इतर काही सेवा सुविधा देण्यासाठी या संस्थेचं माध्यम हे फार मोठ्या प्रमाणात आहे. सरांनी आत्ताच सांगितलं का हे संस्थेचे व्यवसाय वाढले पाहिजे. संस्थेचे व्यवसाय वाढले तर संस्थेचं उत्पन्न वाढलं जातं. संस्थेचं उत्पन्न वाढलं गेल्यानंतर त्या संस्थेचे जे सभासद असेल, जे कर्मचारी असेल त्यांना आर्थिक व इतर फायदा झालेला असतो. आज मी या ठिकाणी आवर्जून सांगेल त्या 2009 मध्ये जे संचालक मंडळ आमचं निवडून दिलं होतं ते एका विचाराचं होतं. त्यावेळी संस्थेचा नफा हा सर सुद्धा आम्ही 3.25 कोटी, 3.5 कोटी, 4.5 कोटी पर्यंत नेऊन आम्ही 6.25 कोटी पर्यंत एक वर्ष नफा केला होता. त्यावेळेस बरेच आपले जे सभासद बंधू भगिनी होते त्यांचे पैसे संस्थेकडे होते आणि ते संस्थेला देणं होतं. परंतु तत्कालीन जे संचालक मंडळ चेअरमन असेल त्यावेळेस त्यांची मानसिकता नव्हती का त्या सभासदांना पैसे परत द्यायचे.
त्यावेळेस आम्ही ह्याच सभासद बंधू भगिनींना 28 लाख रुपये इतकी रक्कम आम्ही सभासदांना परत दिली. ते सभासदांना माहीत सुद्धा नव्हती. त्यानंतर ज्यावेळेस आपण सत्तेवर आल्यानंतर 50,000 रुपये कर्ज फक्त सभासदांना मिळत होतं. त्या कर्जामध्ये वाढ करून आपण 5 लाख रुपये केले. त्या 5 लाखाचं कर्जावर व्याजदर 7% होता. त्याच्यानंतर आपण 4%वर आणलं. जास्त पगारवाल्यांची मागणी होती की आम्हाला अजून कर्ज पाहिजे. त्यासाठी आपण कॅश क्रेडिट 5 लाख रुपये केलं. त्यासाठी कमीत कमी व्याजदर देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. शासन सांगतं ज्या वित्तीय संस्थेकडून आपण कर्ज घेतात 11% घेता असेल तर 12% तुम्ही घ्यायला पाहिजे, 1% घ्यायला पाहिजे. तरी आपण असं न करता ज्या जिल्हा बँकेकडून 11% घेतले त्याच दराने आपण सभासदाला कर्ज पुरविले आहे. त्याच्यानंतर दिवाळी सप्रेम भेटवस्तू असेल, डिव्हिडंड असेल किंवा दिवाळीचा जो शिधा वाटप असतो हा त्यावेळेस आपल्याच संचालक मंडळाने चालू केलेला आहे. त्यामध्ये या 6 वर्षाच्या संचालक मंडळाने कुठलीही वाढ केली नाही. सभासदांना अपेक्षा होती की या संचालक मंडळाने काहीतरी केलं पाहिजे. मागील निवडणुकीमध्ये सध्याचं जे संचालक मंडळ आहे त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही 1% कर्जावर व्याजदर आकारला जाईल, परंतु त्यांची घोषणा फेल ठरली. त्यांनी कुठल्याही प्रमाणे जाहीरनाम्यात जे कबूल केलं त्याप्रमाणे एकही काम केलेलं नाही. त्यांनी सांगितलं होतं संस्थेची बिल्डिंग आम्ही पूर्ण करू, त्यांनी केली नाही. त्यामुळे जो सभासदांना त्यांच्याकडे जी आशा होती त्या आशेच्या पूर्ण निराशा केलेली आहे. त्याच्यानंतर ज्या आपल्या सभासदांना लग्न अनुदान असन, मयत अनुदान असन, अपघाती विमा हा सुद्धा त्या काळात आपणच काढलेला आहे. आता कोकडे सरांनी एक सूचना केलेली आहे, कारण नैसर्गिक मृत्यू हा कोणाला सांगून येत नाही किंवा कोणाला विचारून येत नाही मी आता तुमच्याकडे येतोय म्हणून. त्यामुळे सभासदांना जो कर्जाचा जो फटका बसतो, वसुलीचा फटका बसतो सर, तो विषय सुद्धा मी आता ह्या जाहीरनाम्यात घेतलेला आहे. कारण तुमची सूचना ही खरोखर चांगली आहे. कारण पूर्वी मृत्यूची संख्या एवढी नव्हती, आज नैसर्गिक मृत्यूची संख्या सुद्धा वाढलेली आहे. आज आम्ही प्रचारानिमित्त हॉस्पिटलला गेल्यानंतर काही मला 2 पेशंट असे भेटलेले आहे का ते शेवटच्या स्टेजला आहे. आज ते आजारी आहे, त्यांना आयुष्य मिळो अशीच आपल्या बाबाकडे प्रार्थना आहे. परंतु ते आजारी असताना जे त्यांना जामीनदार झालेले त्या जामीनदाराला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मी या ठिकाणी आपणा सर्वांना सांगू इच्छितो, ज्याप्रमाणे आपण अपघाती विमा केलेला आहे त्याप्रमाणे नैसर्गिक जो अपघात झाला, नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर जो जामीनदाराला जो आर्थिक फटका बसतो त्याबद्दल आपण शिक्षक बँक आहे, त्या शिक्षक बँकेकडे एक स्कीम आहे. त्या शिक्षक बँकेशी चर्चा करून आपण ती स्कीम सुद्धा या ठिकाणी राबवणार आणि आपल्या जाहीरनाम्यात ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता मॅडमने एक सूचना केली आहे का शैक्षणिक लोन, आपण सगळे ड्युटीवर असतो, बँकेत चक्रा मारायला लागत्या. शैक्षणिक लोनसाठी बराच वेळ जातो, बराच येण्या जाण्यामध्ये खर्च होतो. तर अशीच एक सूचना हॉस्पिटल साईबाबा हॉस्पिटलला एका स्टाफने केली होती. त्याप्रमाणे आम्ही जाहीरनाम्यात सुद्धा आपल्या पाल्याला शैक्षणिक लोन वेळच्या वेळी किंवा लवकरात लवकर कसं होईल ही सुद्धा योजना आपण या ठिकाणी आणणार आहेत. मला या ठिकाणी खरोखर माझे नौकरी राजेंद्र कोकडे सरांनी सांगितलेलं आहे का या ठिकाणी जे तुम्ही पॅनल उभा केला त्या पॅनलचे भावी नेतृत्व आपल्या साईबाबा हॉस्पिटल, साईनाथ हॉस्पिटलचे MD डॉक्टर प्रीतम वडगावे हे यांच्यासारखे तुम्ही कणखर व चांगले अतिशय सेवा देणारे उमेदवार उभे केलेले आहे. सर, मी तुम्हाला यामध्ये सांगेल का सरांची सेवा आपण कोविडमध्ये सर्वांनी पाहिलेली आहे. आजही सरांना आपण कुठल्या बाबतीत जरी फोन केला, बेड अवेलेबल असेल, काही ठिकाणी जर आपले बेड फुल असेल तर ते घरी ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली जाते. असं हे प्रीतम सरांचं काम आहे. प्रीतम सरांच्या नेतृत्वाखाली हे सगळे एका विचाराचं हे संचालक मंडळ आहे.
मी तुम्हाला गवाही देतो, ज्याप्रमाणे 9 वर्ष मी आपली व संस्थेची सेवा केलेली आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब सुद्धा आपली सेवा व सवलती आपल्या चालू ठेवतील, यामध्ये वाढ करता येईल. यामध्ये मला आवर्जून असं सांगायचं आहे, संस्थेचा नफा वाढला तरच सभासद आणि संस्थेच्या कामगारांना त्याचा आर्थिक फायदा होतो. या संचालक मंडळाने संस्थेच्या व्यवसायाकडे 6 वर्षे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. संस्था दिवसेंदिवस तोट्यात येत आहे. सभासदांना या संस्थेच्या आर्थिक व्यवहाराबद्दल बिलकुल कुठल्याही गोष्टी माहीत नाही. अहवालामध्ये सर्व आकडेवारी झाकली जाते. दरवर्षीचं जर प्रमाण पाहिलं तर आर्थिक व्यवहारामध्ये सर्व काही आकडे चुकून त्यांनी चुकीचे नफे सभासदापुढे सादर केले. सर, आज मला सांगायचं म्हणले, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती, शासकीय देणं हे चुकत नसतं. या 6 वर्षाच्या काळामध्ये या 6 वर्षाच्या इन्कम टॅक्स स्क्रुटिनी यांनी पेंडिंग ठेवलेले आहे. त्याच्यानंतर जो सर्व्हिस टॅक्स असतो, तो सर्व्हिस टॅक्स आजही आपल्या पगारातून कट होतोय. हा सर्व्हिस टॅक्स वेळच्या वेळी न भरल्याने संस्थेला 1,48,00,000 रुपयाची नोटीस आलेली आहे. प्रॉव्हिडंट फंडामध्ये घोटाळा केलेला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड आहे, जो कॉन्ट्रॅक्टर नेमला होता, त्या कर्मचाऱ्याने त्या कॉन्ट्रॅक्टरने वेळच्या वेळी पैसे न भरल्यामुळे त्याचा फटका त्या कर्मचाऱ्यांना भेटला. त्याच्यावर कारवाई करायच्या अगोदर त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला. भविष्य निर्वाह निधी वेळेत भरला नाही तर त्याला 6 महिन्याची शिक्षा आहे, त्याला अटकपूर्व जामीन होत नाही. परंतु या संचालक मंडळाचे त्या कॉन्ट्रॅक्टरशी देणे घेणे असल्यामुळे या संस्थेला, त्या कर्मचाऱ्याला मोठा फटका बसला. पर्यायी या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं नाव खराब झालं. याला सर्व कारणीभूत हे सध्याचं जे संचालक मंडळ आहे. सर, आज सगळ्यांना माहीत होतं निवडणूक लागणार आहे. सत्ताधाऱ्यांना माहिती होतं, विरोधकांना माहिती होतं, सभासदांना माहिती होतं. असे असताना मकर संक्रांतीचा सण जवळ आला हे सुद्धा माहिती असताना त्यांनी मकर संक्रांतीच्या कुठल्याही भेटवस्तू सभासदांना देण्यासाठी घेऊन ठेवलेल्या नाही. यापूर्वी आपल्याही काळात एक टाइम संक्रांतीच्या वेळेस आचारसंहिता लागली होती. विधानसभेची आचारसंहिता असताना आपण भेटवस्तू आणल्या, पण आपल्याला कार्यक्रम करता नाही आला. आचारसंहिता संपल्यानंतर आपण तो सर्व सन्माननीय सभासदांच्या सुविधा पत्न्यासाठी तो कार्यक्रम आपण आयोजित करून मकर संक्रांतीची भेटवस्तू प्रत्येक सभासदाला देण्यात आली. यावेळी ह्या मकर संक्रांतीला ह्या संचालक मंडळाने सर्व सभासदांना वंचित ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे 2024ला दिवाळीसाठी आपल्याला जो डिव्हिडंड वाटला जातो, जी सप्रेम भेट वस्तू वाटली जाते, त्याच्यानंतर जो शिदा वाटला जातो, जी सप्रेम भेट वाचली जाते, यासाठी 2023च्या जनरल मीटिंगमध्ये यांना निर्णय घेऊन त्याची सर्व सभापुढे मान्यता घ्यावी लागते. आजही तुमच्याकडे त्या जनरल मीटिंगची नोटीस असेल तर तुम्ही बघा, 2023च्या जनरल मीटिंगमध्ये 2024 साठी जो खर्च करायचा आहे त्याची मान्यता यांनी घेतलेली नाही. मी सर्वांनाच या ठिकाणी मी उमेदवारांना सुद्धा विनंती करेन, संचालक मंडळ निवडून आल्यानंतर आपण एक विशेष सर्वसाधारण सभा घेऊन मकर संक्रांतीची भेटवस्तू असेल, दिवाळीचा डिव्हिडंड असेल, दिवाळीची सप्रेम भेटवस्तू असेल, शिदा वाटप असेल, बिचारे त्या संस्थेचे कर्मचाऱ्यांना बोनस देणे, यासाठी या संचालक मंडळाला आपण सर्वच सांगू की विशेष सर्वसाधारण सभा घेऊन या सभेला आपण सर्वांनी मान्यता देऊ. त्यामुळं ह्या वर्षी जी डिव्हिडंड मिळणारे, जे काही भेटवस्तू मिळणारे, त्यापासून आपण कुठल्याही सभासदाला वंचित ठेवणार नाही. सर, त्याप्रमाणे ज्यावेळी साई ज्योत इमारतीचं बांधकाम करण्याचं आम्ही ज्यावेळेस सर्व संचालक मंडळाने ठरवल्यानंतर त्याचं पेपर नोटीस पब्लिक केली, त्याच्यानंतर टेंडर काढलं. टेंडर नंतर ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर तिथं उतरले त्यावेळेस साई संस्थानचे बांधकाम विभागाचे जे इंजिनियर होते त्यांच्या समोर
टेंडर प्रक्रिया पूर्ण केली, जो लोएस्ट होता, जो क्वालिटी देणारा होता, अशाच व्यक्तीला आपण त्या ठिकाणी काम देण्यात आलं. काम हे चांगल्या पद्धतीने झालं. त्याच्यानंतर जे टाउन प्लॅनिंगची परवानगी आणून आपण काम चालू केलं होतं. काम चालू असताना आपण श्रीरामपूर येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय होते, काही परवानग्यासाठी आपण प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केले. त्याच्यानंतर आमचं दुर्दैवाने संचालक मंडळ बरखास्त झालं. त्यांच्यानंतर प्रशासक आलं. प्रशासक नंतर हे 6 वर्षानंतर हे बोर्ड आलं. हे संचालक मंडळाने त्या गोष्टीकडे पाठपुरावा केला नाही. वास्तविक पाहता या संस्थेवर नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा किंवा डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांचा एवढा आशीर्वाद असताना या संचालक मंडळाने जाणून बुजून परवानगीची प्रक्रिया ही लेट केली. त्याच्यामुळे या संस्थेवर जो 15 लाखाचा भुर्दंड बसला, याला जबाबदार फक्त हे संचालक मंडळी एकत्र झाल्याने, कधी एका विचाराने ह्या लोकांनी कधी काम केलं नाही. त्यामुळे पर्यायीने जे सभासदाला जे सेवा सुविधा दिल्या पाहिजे होत्या, ज्या साई भक्तांना सेवा सुविधा दिल्या पाहिजे नव्हत्या, त्या सेवा सुविधा ह्या संचालक मंडळाकडून कधी कोणालाही मिळाल्या नाही. वास्तविक पाहता या संचालक मंडळाने इमारतीचं काम पूर्ण करायला पाहिजे होते, पण त्यांची मानसिकता नव्हती. ह्या इमारत जर पूर्ण झाली असती तर त्या इमारतीच्या माध्यमातून आपल्याला संस्थेला 40 ते 50 लाख रुपयाचा वार्षिक उत्पन्न झालं असतं. संस्थेच्या त्या इमारती शेजारी अर्धवट अवस्थेमध्ये जी इमारत आहे, त्या ठिकाणी आपलं स्वप्न होतं आपली स्वतःची इमारत असावं म्हणून. आज मी बाहेर नागरिक संस्थेमध्ये संचालक पदावर काम केलेलं आहे, चेअरमन पदावर काम केले. आजही स्वतःची इमारत आपली दिसती, परंतु साई संस्थान एम्प्लॉई सोसायटी 1965 पासून असून स्वतःची इमारत नाही. 6 वर्ष ह्या संचालक मंडळाने कुठलेही काम किंवा कुठलेही लक्ष या संस्थेकडे न दिल्यामुळे आज ही संस्थेची आर्थिक परिस्थिती हे फार खालवलेली आहे. यामध्ये मी आपल्याला हे सर्व दिलेलंच आहे, आर्थिक बाबीचा हे थोडक्यातच दिलेलं आहे. आपल्याला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का ह्या संचालक मंडळाने संस्थेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही संस्थेची आर्थिक परिस्थिती फार खालवली आहे. आज मी या ठिकाणी श्री साई हनुमान जनसेवा पॅनलचा अध्यक्ष या नात्याने आज आपण मतदार राजा आहोत. त्या राजांनी योग्य उमेदवार निवडलेले आहेत. त्या उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल कब्बशिया चिन्हावर मतदान करून प्रचंड मताने निवडून करावे व एक हाती सत्ता द्यावी. यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या वर्षी 11 संचालक निवडून द्यायचे होते, या वर्षी 17 संचालकाला निवडून द्यायचे.